नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे जनसंवाद यात्रेचे आयोजन। कोणताही नेता कोणताही पक्ष हा गल्लोगल्ली फिरतच असतो, परंतु जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा आपल्या गल्लीमध्ये सर्वसाधारण बहुजनांच्या, मागास घटकांच्या आणि अल्पसंख्याकांच्या वस्तीमध्ये कोणताही नेता कोणताही पक्ष सहसा येत नाही। वर्तमान परिस्थितीमध्ये नांदेड महानगरपालिकेचं कार्यकाळ संपून 2 वर्ष व्हायला आलेले आहेत आणि सगळे नगरसेवक आता माजी नगरसेवक होऊन जाऊन जे नागरी प्रश्न आहेत ते ऐकून घ्यायला कोणी वाली राहिलेला नाही आहे। या परिस्थितीमध्ये लोकांचे नागरी प्रश्न आहेत, लोकांच्या अडचणी आहेत, लोकांमध्ये रोष आहे। दुसरीकडे देशामध्ये संविधान विरोधी कायदे बनत आहेत, संविधान विरोधी घटना घडत आहेत। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये मॉब लिंचिंग आणि दंगलीसारखे आणि मागास घटकांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडत असताना मागास घटक आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थता आहे। या अस्वस्थतेला कोणी ॲड्रेस करायला तयार नाही। कोणी आमच्या वसाहतीमध्ये येऊन आमच्या मुद्द्यांवर, आमच्या अजेंड्यावर, आमच्या प्रश्नावर, आमच्या विकासावर कोणी बोलायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये तमाम बहुजन वंचितांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नांदेड महानगरच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही अध्यक्षांनी, दोन्ही कमिटीनी पुढाकार घेऊन एक जनसंवाद अभियान ठेवलेलं आहे। याची सुरुवात गुरुवारी संध्याकाळी खडकपुरा या परिसरातून उद्घाटन सभेच्या माध्यमातून होईल। शुक्रवारी सकाळी खडकपुरा ते हातई, संध्याकाळी समारोप हातईला जनसभा होईल आणि मग शनिवारी सकाळी हातईपासून करबला, मल्ल्या, मोमीनपुरा, चौफाळा, बिलालनगर, मदिनानगर, उर्दूघर, देगलूर नाका परिसर करून टायर बोर्डवर या यात्रेचा समारोप होणार आहे। आमची नांदेडच्या जनतेला अपील आहे की नांदेडच्या इतिहासामध्ये या पद्धतीचं जनसंवाद यात्रा कोणीही काढलेली नाही आहे। पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीनं हे धाडस आणि पुढाकार घेतलेला आहे। आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन आम्हाला थोडा आपल्या शुभेच्छा, आपला पाठबळ द्यावं हे आमची विनंती।